कसं होतं की मध्येच गेलं की दम लागणं या काही गोष्टींचं होतं. तर आत्ताच त्या गोष्टींचं क्लिअर द्या, म्हणजे कुणाला होणारे ट्रेक या नाही, हाईटचा फोबिया या वगैरे कुणाला नाही ना काही. आता बरेचपैकी मला वाटतंय जवळजवळ 74चा काउंट आहे, ह्याच्यात ऑलमोस्ट एक 40 जणांनी तरी फर्स्ट टाइम करणार आहेत क्लाइम्बिंग, रॅपलिंग वगैरे, बरोबर ना? तर आता आम्ही तिथं प्रत्येक पॉइंटला असणार आहे तुम्हाला 9 लीडर असणार आहे तुम्हाला. 8 ते 9 मेंबरच्या मागे एक लीडर आहे. काही गोष्टी जरी वाटल्या लेडीज लीडर पण आहेत आणि काय मॅडम. आता ह्याच्यात परफ्यूम वगैरे कोणी काय काय चल चल, हो आलास तू. तो इथे जमलेल्या माझ्या सगळ्या भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतल्याशिवाय कोणीही जाऊ नये. पापाल डबल भेटणार नाही. विशाल आहे ना? आवाज येत रे. तो काठीसाठी पाठी येऊ शकतो, मग तो काय पण करू शकतो भाई. उडी पण मारू शकतो. अलंगला सोडली तर तो मदन क्रॉस करून अलंगला येऊ शकतो. काही करू शकतो. 9 मेंबर. येस, आला 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 झाला चला. म्हणजे हे जे गाव आहे खाली जे आंबेवाडी, त्या गावातल्या लोकांचं असं मान्य आहे की ही जी देवता आहे त्या गावाची प्लस ह्या जंगलाची, या हे जे काही सह्याद्री ह्याची पूर्णपणे रक्षा करतं, राक्षसांची रक्षा करतं. आणि जे गडावर लोक वगैरे जातात येतात त्यांची रक्षा करण्याचं काम हे भिवबळ करतं. ही गावाची देवता मानली जाते. आणि ही देवता कसं की जो पहिला ट्रेक करणार आहे, या पहिल्या दिवसातून जो गावातला माणूस जाईल या काही, तो पहिल्यांदा इथं हार नारळ फोडून पूजा करूनच पुढे जातो. असा कोणताच मनुष्य नाही की बिना पूजा करता पुढे जातो. का? कारण हे पूर्ण भिवबळ सह्याद्रीचं पूर्ण रक्षण करतं, ह्या निसर्गाची रक्षा करतं. आता तुम्ही ह्याच्यात म्हणले असेल की हे दगडात कोरले, हे कशी रक्षा करतात? आता ह्याच्यासाठी आपल्याला मराठीत मूवी पण बघितली असेल तुम्ही आता सध्या, दशावतार या कांतारा. आता तुम्ही म्हणताल हे मूवी हे फक्त दाखवण्याचं काम असतं. आता हे कसं झालंय की काही काही जंगलात केरळ साईडला तुम्ही जाताल तर इथं जंगल अजूनही आहे तसेच आहे, टिकवण्यात आलेले. आता हे राक्षस म्हणजे कसं झालंय की सह्याद्रीला मनुष्यच, आता हा दिसताना तुम्हाला हा दिसल, हा मनुष्य आहे. कारण निसर्गाचं कसं होतं की मनुष्याचं कधी कधी अतिक्रमण होणं या काही गोष्टी सह्याद्रीला त्रास देण्याचं काम करतो. तर ही भिवबळ देवता ते पूर्णपणे वाचवण्याचा प्रयत्न करतो ह्याच्यात. तर ही भिवबळ आणि हे मनुष्य तुम्हाला दिसतंय, आणि हे तुम्हाला हे पुढे 3 बाणांसारखं दिसतंय. तर हे काय म्हणताल तुम्ही? आता हे 3 बाणांचा विषय कसा होतो की हे 3 बाण काही जणांना असं वाटतं की हे 3 बाण कशासाठी, ते त्रिशूळ टाईप पण दिसतंय, या डमरू टाईप पण दिसतोय. आणि 3 बाण म्हणजे काही काही जणांनी शोध वगैरे लावलेत, बाबा हिथून असं अलंगला 3 वाटा जातात, एक गणेश दरवाजा साईडने, एक घाटघर साईडने आणि आंबेवाडी साईडने. आता ह्याच्यात एक तो पॉईंट झाला. दुसरा एक पॉईंट असा आहे की 3 जे अलंग मदन कुलंग ह्याच्या वाटा, आता हा जो रूट आहे हा अलंगगडाकडे पण नेतो, म्हणजे ह्याच्या अंडर टनल. म्हणजे विचार करताना लोकांनी म्हणजे संशोधन लावायचा खूप प्रयत्न केला. ह्याच्या मागे ह्या दगडाच्या मागे टनल आहे वगैरे, जसं बाहुबलीमध्ये एखादं, म्हणजे आम्ही मूव्हींचे नाव का सांगतो की त्याच्यात काही काही गोष्टी दाखवण्यात येतात. आता ह्याच्या मागे जरी तुम्ही म्हणला हे दगड काढले तर टनल असेल, हे आपल्याला अजूनही काही माहिती नाही. म्हणजे बऱ्याच म्हणजे ट्रेकिंग वगैरे शिवप्रेमींनी शोधायचा प्रयत्न केला पण हे काही समजलं गेलं नाही. पण बरेच जण जे गावकरी म्हणतात हे अलंग, मदन आणि कुलंग अशा 3 वाटा आहेत की जेणेकरून अंडरग्राऊंड टनलनी ह्या त्या फोर्टवर जाऊ शकतात. पण हे अजून कुणी शोधायचा प्रयत्न भरपूर जणांनी केला पण सापडलेलं नाही.
आणि बघताना मग हे कसं होतं की अलंगला पण 3 वाटा जातात, अलंग मधून कुलंगला पण जाऊ शकतात. दिसताना तर हे त्रिशूळ टाईप दिसतं, हे डमरू हे शस्त्र टाईप तुम्हाला दिसून येतोय. मग हा जो बिहुबळ होतो की हे मग हे शस्त्र युटिलाइज करतात, या त्याच्या मार्फतच निसर्गाचे जे राक्षस वगैरे आक्रमण करतात त्याचे वाचवायचं काम हे करतात. आता तुम्ही म्हणताल की गावाच्या येशीपाशी आपण मस्कोबा या काही गोष्टी असतात, जे मराठी वगैरे महाराष्ट्रीयन कल्चरचे लोक आहेत, तर आपण कधी पण घराची पूजा करतो, तर पूजा करताना आपण सगळी पूजा करूनच मग आता एंट्रन्स करतो. तसंच ह्याचं ज्यावेळेस ट्रेक्स वगैरे जे काही गोष्टी चालू होतात ना, तर ह्याची पूजा करूनच इथले गावकरी वगैरे पुढे प्रस्थान करतात. ह्याची पूजा जवळ करत नाहीत तर त्यांना की निसर्गात म्हणजे आपत्ती वगैरे अशा गोष्टी येतात, तर ह्याची पूजा केल्यावर त्या आपत्ती गोष्टी कधीच तुम्हाला त्रासदायक होत नाही. त्याच्यामुळे ह्याची पूजा करूनच प्रत्येक जण मनुष्य पुढे जातो गावातला, अशी इथली मान्यता आहे. आता मागच्या वेळेस पण मी ज्यावेळेस ट्रेकला आलतो त्यावेळेस खूप जण म्हणले ह्याच्या मागे तुम्ही म्हणतात अंडर टनल आहे, हे खरं आहे का? आता खूप जण, आता आमच्या सारखेच भरपूर जण ट्रेकर्स येतात आणि आपल्यामधले बऱ्याच जणांनी ट्रेक्स पण केलेत, पण ह्याच्यात कसं होतं की आपण शोधायचा प्रयत्न करतो पण ती गोष्ट सापडतच नाही आपल्याला, म्हणजे किती शोधली. हे फक्त एक म्हणजे दंतकथा वगैरे असं तसं म्हणलं जातं, पण ही दंतकथा पण नाही म्हणता येणार. ह्याचा संशोधन लावायचा प्रयत्न केला पण तो अजून सापडलेला नाही आपल्याला. फक्त ह्याचा हा नियम होतो की हे जे बिहुबळ आहे तो निसर्गाची मला पूर्णपणे रक्षा करतो या सह्याद्रीची, आणि हे अलंग मदन कुलन ह्याची हे करतं. तसंच आपल्याला आता हे कैलास म्हणजे प्रत्येक जो कोणी गावातला व्यक्ती असेल ह्याची पूजा करूनच पुढे प्रस्थान करतात, असा विषय याचा. आता तुम्हाला जरी आता मी ह्या गोष्टी सांगितल्या जे गावातले जे म्हणजे कैलास आपल्यासोबत टेक्निकल वाले ते तुम्हाला सांगतील याचा एक विषय काय नाही करणार हाऊ द जोश भाई, काय नाही करणार. सायलेंट इकडे लक्ष द्या. तर मित्रांनो आता आपण आलो आहे AMKच्या ट्रेकवरती. हो एवढा पण वर नको जाऊ. चालायचं का? खाली रुमाल पकडला होता. अरे तुमची मैत्रीण तुमची सोबतची पार्टनर खाली आहे. कुठे ती येते ना, तिला काय यायला. ब्लॉक आहे. गुंडी टाक खेच दिल्यावर. पण एवढे लोकांना वरती टेंट लावता येईल तेच तर होऊ द्यायचं नव्हतं, ते होतंय आता. आपण डायरेक्ट वरती जाऊन टेंट लावू ना मग शिखरवर. फुल ट्रॅफिक झालं इकडे. आपल्या आता अलंगगडाकडे आपण जात आहोत आणि इथं तुम्हाला दिसते ती गुफा आहे. तर त्या गुफेमध्ये आपल्याला आता सामान वगैरे ठेवून टेंट वगैरे लावून, अरे मित्राचा व्हिडिओ घ्यायचा आहे आपल्याला. आलाच भावा तू पण. कोण आहे? चाल चाल.
तर मित्रांनो आता आपण मदनगडाकडे चाललो आहे, कारण अलंगवरती दुसरी टीम होती त्यामुळे आम्हाला तिथे काही जागा नाही भेटली, तर प्लॅनमध्ये थोडं चेंज झालं आहे. तर आता आम्ही मदनगडाकडे जातो. पॅडी बाय चला ठेवूया. हो मॅडम, कुठं बसलेला तुम्ही? हार्नेस घ्या कंपल्सरी. हो हो हो. हा पाण्याची बॉटल तुझा मागे ते हे केलेले झूम केलेले. मदन करून या. मी चला आता तिथंच जायचंय. आणि बॉटल घ्या. मित्रांनो, तो दिसतोय समोर आपल्याला सर्वात उंच, महाराष्ट्राचा उंच शिखर कळसुबाई आहे, जे आपल्याला मदनगडावर दिसतंय. हेल्मेट वाला. आता आपण वर जाऊन वापस अलंगला जाणार. हो, तिकडे स्टे करणार. तिकडे वरती स्टे करणार आणि मग तिकडे आपण आता राईड घेतला. मित्रांनो, आता आपण आहोत मदनगडावरती. इथून आम्ही क्लाइम्बिंग करून वरती आलो आणि आता आम्ही चाललोय वरती टॉपला. कोणाला घेतोय तू नक्की? आणि हा इथे समोर जो दिसतो आपल्याला वरतून दिसतोय तो कळसुबाई आहे समोरचा. आणि हा इकडे जो आहे तो गेला अलंगड. आणि आता आम्ही मदनवर आहोत आणि उद्या सकाळी आम्ही कुलंग करणार आहोत. तर आता आम्ही चाललोय पुढच्या दिशेने. क्लाइम्बिंगचा एक्सपिरियन्स एक नंबर होता आमचा. परत आता आम्हाला रॅफ्टिंग पण करायची आहे. तर मित्रांनो, आता आम्ही टॉपला आलोय मदनगडाच्या. तर इथे आम्हाला पाण्याच्या टाक्यांचे काही अवशेष दिसते, ज्यामध्ये पाणी आता आहे पण ते पिण्यायोग्य नाही आहे. पाहू शकता पाठीमागे भरपूर अशी ट्रेकर्स मंडळी आलेली आहे. तिकडे प्यायचं पाण्याचं पण टाक आहे जे तिथे उभे आहेत त्यांच्या इथे. तर आता आम्ही पूर्ण गड फिरतो आणि थोडीशी माहिती तुम्हाला देतो. हा वरती येतो म्हणजे बाली किल्ला आहे वरती, तर आता तिथे जातो आपण. तर हा रोड जो असा गेला पूर्ण. आता आपण आहोत मित्रांनो मदनगडाच्या एकदम टॉपला. जो इकडे तुम्हाला दिसतो अलंग, हा मदन, आणि हा पाठीमागे दिसतोय तो कुलंग. तर आपण मदनगडाच्या टॉपला पोचलेलो आहे. आपली ट्रेकर्स मंडळी आहे, त्यांची तर जाऊया जरा आणि फोटोशूट करूया. झोप झोप. हो हो, मस्त. टॉप, मदनगडचा टॉप. आणि हा इकडे जो तुम्हाला दिसतोय कळसुबाई शिखर. एवढी मोठी तिघे झाल्यात आधी एवढी पण काय करायचं काही ते जीवा होते माझ्या. हा ड्रोनवाल्याच्या नजरेत आत असतो मी नाही गेलो. अभी जा. घराच्या बाहेर ठेवायचा.
पण असा टेंट कुणी असं कधी ठेवला होता? आतमध्ये काय नाही ना. गलत लगाया वो पीछे से लगाओ। नहीं बरोबर पीछे जाना चाहिए ये पूरा। Within 1 minute. Less than 1 minute. 20 सेकंद. सटक ना वर जा द्या फोन आलाय मी येतो ना मला इथं नको पुश करायला लागणार तू थांबणार का इथं पुश करा मी थांबतो नाही म्हणजे मी वर जातो असं ह्याला सोडतो ह्याला पाठव तू टेंट बघून आम्हाला काय शुभ सकाळ मित्रांनो, आता आपण आहोत अलंगडावरती. तर रात्रीच आम्ही स्टे करून तर सकाळी परत आता आम्ही कुलंगच्या दिशेने वाटचाल करणार आहोत. तर माझ्या मागे पाहू शकता तुम्ही केव्स आहेत अलंगडावरच्या, आणि त्या केव्समध्ये आम्ही स्टे केला होता. तर बाकीचे आम्ही खाली होते स्टे करायला. काउंट जास्त असल्यामुळे आम्हाला जागा नाही झाली तिथे, त्यामुळे आता आम्ही टेंट वगैरे काढायला चाललो आहे. नाश्ता वगैरे करून झाला आता आमचा. आम्ही आता या वाटेने इकडून खाली उतरून, हा कुलंग आहे, अलंग मदन आणि हा कुलंग, कुलंगच्या दिशेने आम्ही जाणार आहोत. आरामात रे, डिस्टन्स ठेव पायाचा. गॅप ठेव पायात, ए पायात गॅप ठेव, पायात गॅप ठेव. वी वी आला 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 आला. बस भावा बस. नाही तुझ्या बाकी ठेवलं होतं. गॅप ठेव, ये पाठी भेटतात. तुझं कोलॅबरेशन सोडून हा. हर व्हिडिओ मध्ये हर व्हिडिओ मध्ये येतोय. आला रे. हा हो. टोपन घ्या पूर्ण टोप. जय बालय्या, जय बालय्या. फिरवू का? तर कुलंगड काहीसा असा विस्तीर्ण पसरलेला आहे बघा. पूर्ण जो आहे हा कुलंगड आहे. तर व्ह्यू पाहू शकता तुम्ही पूर्ण. रिहॅब एक्सरसाइज करत नसेल तर मग काय फायदा? चारी केल्या तरी नाही होते. इन्व्हर्शन एक्सटेन्शन करायचंच नाही, त्याचं एक्सटेन्शन होतच नाही. इन्व्हेन्शन अरे काफला नाही झालाय. अरे पण काफ रेजिस्ट करताना पण अँकल मुवमेंट होतो ना. अँकल पासूनच होईल. अरे अँकल